नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय शेवग्याची रस्सा भाजी। साहित्य बघून घेऊ आपण। शेंगदाणे, लसूण, हे छोटं बारीक कारळ आहे, एक छोटा कांदा घेतलाय आणि कोथिंबीर। आता ह्याचं आपण कांदा आणि लसूण आणि कारळ भाजून घेऊन त्याचं वाटण करूया। शेवगा मी धुवून चिरून मिठाच्या पाण्यामध्ये आपण ह्याला शिजवून घ्यायचंय। तर बघू शकता तुम्ही, मी शेवगा ठेवलाय शिजायला आणि आपण आता मसाला भाजून घेऊया। चला तर पहिलं कारळ भाजून घेऊया। मला आपण थोडंसं भाजायचे, कारण की खूप कमी आहे, जास्त भाजलं तर ते कडू लागेल। कांदा आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या, हे पण मी आता छान थोडंसं तेल घालून भाजून घेणार आहे। आणि शेंगदाणे मी भाजलेलेच होते माझ्याकडे, त्याच्यामुळे मी ते पण थोडेसे घेतलेत। याला गुलाबी रंग येऊस्तर भाजायचा आहे। आपला मसाला तयार होतोय तोपर्यंत शेंगा शिजतील, तोपर्यंत आपण मसाला भाजून वाटण करून घेऊया। आणि ही पण रेसिपी अशी साधी आणि सिंपल आहे, जास्त काय ह्याला बाकीचे मसाले काय घालायची गरज नाही। घरातला काळा मसाला, थोडंसं लाल तिखट आणि हळद घातली तरी भाजी खूप छान होती। साधी आणि सिंपल रेसिपी आहे, म्हणजे पटकन कोणीही बनवू शकतो। तर तुम्ही कशी करता शेवग्याची भाजी नक्की मला कमेंट करून सांगा। तर मसाला भाजलाय बघू शकता तुम्ही। आता हे सगळा मसाला मी थंड करून मग वाटण करणार आहे। तोपर्यंत तर आपण आता शेवगा आपला शिजलेला आहे बघू शकता तुम्ही। तर आता मी पटकन फोडणी घालून घेते वर। हे बघा, हे वाटण आपलं तयार आहे। तर आपण आता फोडणी घालून घेऊया। तेल आपलं तापलेलं आहे, तर मोहरी, जिरं, फक्त हळद आणि लाल तिखट घालायचं आहे, म्हणजे कलर खूप छान येतो भाजीला। लाल तिखट आणि आता आपण मसाला वाटण घालूया। तर ह्याच्यातलं पाणी पूर्ण सुकूपर्यंत आपल्याला मसाला परतायचा आहे। आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं हळद तिखट घालणार आहे, जे मी घरी बनवलेला आहे तो मसाला, ते घातले अर्धा चमचा। छान असं परतून घेऊया, कारण की आपण वाटण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालतो ना, मग ते पूर्ण सुकलं, पाणी जसं जसं सुकत जाईल तसं तसं मसाल्याला तेल सुटतं। काय मसाल्याला तेल सुटते, थोडंसं आपल्याला परतवून घेऊया। शेवगा शिजलेला आहे, जो आता मी मसाल्यामध्ये घालणार आहे। घालते पाणी। आणि मीठ जरा बेतानेच घालायचंय, कारण की शेंगा शिजताना पण आपण घातलेला आहे, त्याच्यामुळे मीठ थोडं बेतानेच घाला। तर भाजी तयार झालेली आहे। वरून फक्त थोडीशी मी कोथिंबीर घालणार आहे, बघू शकता तुम्ही।